राष्ट्रसंत जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगवाणीप्रमाणे आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, याच उक्तीप्रमाणे आजचा हा आनंदाचा क्षण मुरुम शहरातील किसान चौक येथे अखंड श्रद्धा, भक्ती आणि संत परंपरेच्या अधिष्ठानाने परिपूर्ण असा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळा यंदा सलग 35व्या वर्षी अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावात साजरा करण्यात आला। या आध्यात्मिक सोहळ्याचे आयोजन पारायण सोहळा समितीच्या वतीने आणि हबप मारुती महाराज कानेगावकर यांच्या कृपा आशीर्वादाने 3 मे पासून 9 मे पर्यंत करण्यात आले होते। संपूर्ण सप्ताहात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे सुसूत्र आणि शिस्तबद्ध आयोजन करण्यात आले होते। सकाळी काकडा आरतीने प्रारंभ होऊन ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी गाथा भजन, सायंकाळी हरिपाठ, रात्री कीर्तन आणि मध्यरात्री हरिजागर अशा सातत्यपूर्ण भक्तिपर कार्यक्रमांनी वातावरण पावन झाले होते। सर्वच कार्यक्रमांमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला। या सप्ताहातील एक विशेष आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकारांची कीर्तन सेवा। या सेवेमुळे भक्तांसाठी ही एक आध्यात्मिक पर्वणी ठरली। समारोपाच्या दिवशी 9 मे रोजी हरिभक्त परायण प्रशांत महाराज नांदे यांच्या काल्याच्या कीर्तनाने हजारो भाविकांच्या उपस्थितीत सोहळ्याचा समारोप करण्यात आला। या दिवशी सकाळी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची ग्राम प्रदक्षिणा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक ढोल ताशा टाळ मृदंगाच्या गजरात काढण्यात आली। प्रत्येक घरोघर अनेक माता भगिनींनी सुंदर व सुरेख लांबच लांब रांगोळ्या स्वागताकरिता काढल्या होत्या। याशिवाय रचनात्मक रांगोळ्या काढून देखील त्यांनी स्वागताची इत्यंभूत तयारी केली होती। टाळकरी, वारकरी, माता भगिनी आणि लहान मुला मुलींसह सर्वच वयोगटातील भक्तगण या दिंडीत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते। पालखीची सुरुवात किसान चौक येथून झाली। पुढे सुभाष चौक, गांधी चौक, हनुमान चौक, अशोक चौक, कुंभार विहीर मार्गे पुन्हा किसान चौक येथे आली। विविध चौकात पारंपरिक फुगड्या खेळून भाविकांनी आनंदोत्सव साजरा केला। ग्राम प्रदक्षिणेनंतर काल्याचे कीर्तन मोठ्या गर्दीत संपन्न झाले। यानंतर सर्व उपस्थितांसाठी महाप्रसादाची व्यवस्थाही करण्यात आली होती। या सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे शहर व पंचक्रोशीतील हजारो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग, भक्तिभावाने परिपूर्ण वातावरण आणि संयोजनातील शिस्तबद्धता। गेल्या 3 दशकाहून अधिक काळ चालू असलेली ही भक्ती पर्वाची परंपरा आजही नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करत आहे। पारायण सोहळा समितीचे नियोजन, सेवावृत्ती आणि संत साहित्याचा प्रसार हे या सप्ताहाच्या यशस्वीतेचे खरे सूत्र आहे। या माध्यमातून मुरुम शहराने पुन्हा एकदा आपली सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा अभिमानाने जपली असल्याचे स्पष्ट झाले। राष्ट्रसंत नामदेव महाराजांच्या नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावू जगीप्रमाणे हा संपूर्ण सप्ताह सोहळा उत्साही वातावरणात संपन्न झाला। मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर YouTube न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।